नमस्कार मित्रांनो, आज आपण तुळशीबद्दल डिटेल माहिती बघू। सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण भारतामध्ये तुळस लावली जाते। घरासमोर वृंदावनामध्ये तुळशी असते, तिची पूजा केली जाते। पण तुळशीचे जे काही आरोग्यासाठीचे चांगले बेनिफिट आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तुळशीचं जे बोटॅनिकल नेम आहे ते ऑसिमम सॅक्टम आहे। याला आपण होली बेसिल म्हणतो। एक पवित्र वनस्पती आहे आणि ती निगेटिव्ह एनर्जी पासून आपल्याला दूर ठेवण्याचं काम करते। तुळशीचे जर का आपल्याला चांगले स्वास्थ्यकारी बेनिफिट पाहिजे असेल तर 5 ते 10 पानं आपल्याला रेग्युलर बेसिसवर किमान 14 दिवस जर घेतली तर त्याचे चांगले स्वास्थ्यविषयक बेनिफिट आपल्याला दिसायला सुरुवात होते। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की तुळशी जे आहे ते एक ॲडॉप्टोजन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतं। म्हणजे काय तर आपली इम्युनिटी वाढवतं। जसा भी मोसम बदल होतो त्या बदलत्या मोसमनुसार आपल्या शरीराला ॲडजस्ट करण्याची जी काही क्षमता आहे ती तुळशी देतात। यामध्ये स्पेशली युजेनॉल आणि आर्सोलिक ॲसिड नावाचे 2 कंपाऊंड असतात आणि त्याचबरोबर कॉपर, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियम असे काही चांगल्या क्वालिटीचे मिनरल्स यामध्ये असतात। त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम तुळशी करत असते। तुळशी एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे, म्हणजेच ती फ्री रॅडिकल्सला न्यूट्रल करण्याचं काम करते। ते डीएनए डॅमेज आहे ते रोखण्याचं काम करते। जी ट्यूमर किंवा अनावश्यक जी काय ग्रोथ होत असते ती रोखण्याचं काम करते। कॅन्सर प्रिव्हेंट व्हावं म्हणूनही याचा चांगला फायदा होतो। तुळशीचा अजून एक महत्त्वाचा फायदा तो म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या हेल्थवर। श्वसन संस्थेसंदर्भात जे आजार आहेत ते तुळशीनं प्रिव्हेंट होतात। इव्हन सर्दी खोकला जर झाला असेल किंवा ब्रॉन्कायटिस असेल तर त्यात म्युकोलायटिक म्हणून म्हणजे जो बलगम आहे, जो कफ आहे तो विरघळवण्यासाठी तुळशीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। युरिनरी ट्रॅक्टमध्ये जे किडनी स्टोन्स असतात ते किडनी स्टोन्स होऊ नये म्हणून किंवा झालेत ते विरघळण्यासाठी तुळशीचा जो रस आहे डेली बेसिसवर घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। पचन संस्था, गॅसेस होऊ नयेत, पचन चांगलं व्हावं, त्याचबरोबर ओरल हेल्थ म्हणजे मुखाचं स्वास्थ्य चांगलं राहावं, मुख दुर्गंधी येऊ नये त्यासाठी पण तुळशीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। कार्डिओव्हॅस्क्युलर साठी जर बघितलं तर कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासाठी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी तुळशीच्या रसाचा किंवा तुळशीच्या पानांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। ब्लड प्युरिफायर म्हणून तुळस खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि म्हणून स्किनसाठी आणि स्पेशली पिंपल्स येऊ नये म्हणून तुळशीचा खूप चांगला फायदा होतो। मन चांगलं राहण्यासाठी, बेसिकली स्ट्रेस कमी होण्यासाठी, मायग्रेनचे अटॅक्स टाळण्यासाठी आणि मेंटल क्लॅरिटी राहण्यासाठी तुळस खूप फायदेशीर ठरते। मेटाबॉलिझम, शुगर कंट्रोल राहण्यासाठी आणि वजन कंट्रोल राहण्यासाठी तुळशीचा फायदा जबरदस्त आहे। आता हे कसं घ्यायचं तर मित्रांनो, एक 5 ते 10 पानं आपण सकाळी पाण्याबरोबर घेऊ शकतो किंवा 5 ते 10 पानाचा काढा करून उकळून त्यानंतर थोडं थंड झाल्यावर त्यात लिंबू आणि मध हे टाकून घेऊ शकतो। किंवा जे आपण भाजी करतो, खिचडी भात करतो किंवा डाळ करतो तर त्यामध्ये 5-10 पानं तुळशीची डायरेक्टली पण टाकू शकतो। तुळशीची पानं डायरेक्टली चावून खाऊ नये, कारण त्यातल्या काही घटकांना दाताचे इनेमल जे आहे ते खराब व्हायची शक्यता असते। त्यामुळे त्याचा एकतर रस करून पाण्याबरोबर नंतर पाणी पिऊन चूळ भरून किंवा काढा करून तो पिणं किंवा जेवणामध्येच तुळशीची पानं टाकणं हे महत्त्वाचं आहे। आणि जास्तीत जास्त आणि चांगले फायदे भेटण्यासाठी मी जे वापरतो ही तुळशीची टॅबलेट वापरतो, ज्यात 100 तुळशीच्या कोरड्या पानांचा अर्क एकत्र केलेला असतो आणि हे डीएनए फिंगरप्रिंटेड हर्ब आहेत। म्हणजे ज्या काय 5-6 प्रकारच्या तुळशी आहेत त्यापैकी सर्वात चांगली जी वनस्पती तुळशी आहे, औषधी तुळशी आहे, तर त्यापासून बनवलेली जी स्पेसीज आहे त्याचे कल्टिवेट केलेल्या वनस्पतीपासून हे बनलेलं असतं। एक टॅबलेट डेली काफी आहे। किंवा ज्यांना सर्दी खोकला असा त्रास आहे त्यांना ही टॅबलेट मी वापरतो, वसाखा, मुलेठी आणि सुरसा। वसाखा म्हणजे आडूळसा जो कफ पातळ करण्याचं काम करतो, मुलेठी म्हणजे ज्येष्ठमध जे घसायला आणि कोरड्या खोकल्याला कंट्रोल करण्याचं काम करतं आणि सुरसा म्हणजे तुळस की जे ओव्हरऑल रेस्पिरेटरी ट्रॅक्टची इम्युनिटी चांगली ठेवण्याचं काम करतं। तर मित्रांनो, आपल्या रेग्युलरच्या जीवनामध्ये आपण आयुर्वेदिक अशा पद्धतीच्या वनस्पती वापरून आपण आजारांपासून दूर राहू शकतो किंवा आजार झाला बी तरी शक्य होईल तेवढं केमिकल कमी करून आपण आयुर्वेदिक पद्धतीने बरं राहू शकतो। थँक्यू।